जे दोन शास्त्रभाग ह्या वेळेस वाचण्यात आलेले आहेत. जुन्या करारामधून उत्पत्तीचा ग्रंथ याचा 13वा अध्याय आणि त्याचप्रमाणे नव्या करारामधून आम्ही दुसरे पेत्र याचा 2रा अध्याय पहिल्या 9 वचनांकडे आम्ही आमचे लक्ष केंद्रित केलेले. मागील काही सप्ताहापासून किंवा काही आठवड्यांपासून आम्ही एका विशिष्ट गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत आहोत आणि ती विशिष्ट गोष्ट ही आहे की देव एका मनुष्याच्या द्वारे जीवनामध्ये स्थित्यंतर आणू शकतो. एक व्यक्ती ज्या वेळेस देवा संगती विश्वास राहते, एक व्यक्ती ज्या वेळेस देवाशी एकरूप होऊन राहते, एक व्यक्ती ज्या वेळेस देवाच्या इच्छेला आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान देते, ज्या वेळेस त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देव हा सर्वप्रथम आणि सर्व काही असतो, त्या व्यक्तीच्या द्वारे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक मूलभूत स्थित्यंतर देव आणत राहतो. देव त्या व्यक्तीला तयार करतो, यासाठी त्या व्यक्तीच्या द्वारे इतर लोक तयार व्हावी. लक्षात येतंय? देव त्या व्यक्तीला तयार करतो यासाठी की त्या व्यक्तीच्या द्वारे अनेक लोकांपर्यंत त्याचं नाव पोहोचलं जावं. देव त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काम करतो आणि देवाची इच्छा ही असते की त्या व्यक्तीच्या जीवनाच्या द्वारे अनेकांचं जीवन देवाशी कनेक्टेड व्हावं किंवा कनेक्टेड राहावं. आणि म्हणून आम्ही गेले काही आठवडे काही दिवस झाले आम्ही अब्रामाच्या जीवनाच्या द्वारे आम्ही वारंवार आम्ही हे बघत आहोत की अब्रामाने कुटुंबासाठी नेमकं काय केलं, अब्रामाने सर्वसमर्थ परमेश्वरासाठी काय केलं, अब्रामाने जो आशीर्वाद सर्वसमर्थ परमेश्वराने या अब्रामाला दिला त्या आशीर्वादा संगती हा अब्राम विश्वासू राहत असताना याला नेमकं काय काय करावं लागलं. आणि म्हणून आज आम्ही पुन्हा एक वार या असणाऱ्या अब्रामाच्या जीवनाकडं आणि या असणाऱ्या लोटाच्या जीवनाकडं आम्ही त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहोत. किती जणांना आठवतं मागचा प्रभुवार जर गेला, प्रेमचंद दादांनी मागच्या प्रभुवारची संपूर्ण भक्ती घेतली आणि मी या ठिकाणाहून सोलापूर या ठिकाणी गेलेलो असताना माझ्या असणाऱ्या गैरहजेरीमध्ये दादांनी आणि पंचमंडळांनी बाळवादांनी बाकीच्या सर्व गोष्टी या ठिकाणी सांभाळल्या, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. प्रश्न आहे की ज्या वेळेस आम्ही या संदेशाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत, मागील अनेक दिवसापासून ज्यावेळेस आम्ही या अब्रामाच्या जीवनाकडे पाहत आहोत, म्हणजे मागचा रविवार सोडला किंवा मागचा प्रभुवार जर सोडला त्याच्या मागच्या प्रभुवारी आम्ही 2 महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या होत्या. आठवतात का? पिन ड्रॉप सायलेन्स. आठवतं का तुम्हाला? बरं किती जण होतं मागचा माझा संदेश किती जणांनी ऐकला? हात वर करा बरं. ऐकला ना? बरं. काय सांगितलं होतं मी? आता ते शिक्षक वर्गात कसे म्हणतात ना, जोपर्यंत उत्तर देत नाही तोपर्यंत शिकवतच नाही. आता जोपर्यंत तुम्ही उत्तर देत नाही तोपर्यंत मी संदेशच सांगतो. आठवतं का? अब्रामाच्या जीवनाच्या द्वारे आम्ही काही गोष्टी महत्त्वाच्या बघितल्या होत्या आणि त्या ह्या गोष्टी होत्या की अब्राम आणि लोट. अब्राम हा लोटाचा काका आहे, बरोबर? लोट हा अब्रामाचा कोण आहे? पुतणी आहे, नेफ्यू आहे. आणि अशा गोष्टी असताना अब्राम लोटासाठी एक उत्तम मार्गदर्शक बनतो, बरोबर? तो उत्तम मार्गदर्शक बनतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो उत्तम मार्गदर्शक बनतो याचा एकमेव पुरावा म्हणजे तो अब्राम जो आहे हा लोटा संगती काय बंद करत नाही? काय बंद करत नाही माहितीये का? बाळाला उद्या एक छडी आहे, पुढच्या रविवारपासून एक छडी ठेवा. अब्राम लोटा संगती आपलं बोलणं बंद करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो उत्तम मार्गदर्शक आहे याचा एकमेव अजून एक पुरावा तो हे देतो की त्या ठिकाणी अब्राम लोटाला म्हणतो की तुझ्यामध्ये
माझ्यामध्ये तुझ्या गुराख्यांमध्ये माझ्या गुराख्यांमध्ये वाद नसावा, कारण आपण काय आहोत? भाऊबंद आहोत. अब्राम हे विसरत नाही. अब्राम हे अजिबात विसरत नाही की तू माझा पुतणे आहेस, माझ्या भावाचा तू अंश आहेस. हे अब्राम त्या ठिकाणी अजिबात विसरत नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टी आम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता लोटाच्या असणाऱ्या जीवनाकडे बघण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. काळा उत्पत्तीचा ग्रंथ याचा 13वा अध्याय. लोट या शब्दाचा अर्थ आहे कवरी. लोट या शब्दाचा अर्थ आहे मराठीमध्ये पांघरून घालणं किंवा जे झाकलेलं आहे, जे कव्हर केलेलं आहे. लोट ह्या शब्दाचा अर्थ तो आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या लोटाच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, मागील काही दिवसापासून आम्ही पहिली 5 वचनांकडे लक्ष केंद्रित केलं. त्याच्यानंतर आम्ही 6वं 7वं वचन त्या ठिकाणी बघितलं आणि त्या ठिकाणी बघितलं की आता या दोघांना असणारा जो प्रदेश आहे तो त्या ठिकाणी एकटं राहणं त्या ठिकाणी त्यांना काय त्या ठिकाणी पुरेना, कारण त्यांच्यामध्ये त्या गुराख्यांमध्ये आणि अब्रामाच्या गुराख्यांमध्ये आणि लोटाच्या गुराख्यांमध्ये त्या ठिकाणी भांडणं होत राहिली. आणि त्या भांडणाचं कारण की त्यांची असणारी मालमत्ता होती, त्यांच्याकडच्या असणाऱ्या गोष्टी होत्या. आणि अनेक वेळेस मग त्याचं लागूकरण करत असताना आम्ही अनेक वेळेस बघितलं की अनेक वेळेस आमच्याही कुटुंबामध्ये वाद विकोपाला जातात, आमच्याही कुटुंबामध्ये वाद त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि अनेक वेळेस त्या वादाचं कारण असतं आमची प्रॉपर्टी, आमच्या असणाऱ्या गोष्टी. अनेक वेळेस आमच्या गोष्टी मालकांमध्ये कधीच कुठल्याही प्रकारचा वाद नसतो, पण अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये असे काही गुराखी तयार होतात की जे आमच्यामध्ये वाद लावून देतात. आम्ही त्याकडे सुद्धा बघितलं. आज आम्ही ज्या गोष्टीकडे बघणार आहोत ती महत्वाची गोष्ट आम्हाला या लोटाच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसते. बघा 8वं वचन बघा काय त्या ठिकाणी म्हटलं. आता अब्राम लोटा संगती वार्तालाप करायला सुरुवात करतो. मागच्या वेळेस आम्ही बघितलं की अब्राम हा लोटाचा उत्तम मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी उभा राहिला. त्याचे 2 पुरावे, अब्रामाने त्या ठिकाणी कम्युनिकेशन त्या ठिकाणी बंद केलं नाही आणि अब्रामाने लोटाला त्या ठिकाणी संधी द्यायला सुरुवात केली. आता अब्राम लोटा संगती काही महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी बोलतो. काय म्हणतो बघा, उत्पत्तीचा ग्रंथ 13वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये तो म्हणतो, अब्राम लोटास म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत. माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये, माझ्या गुराख्यांमध्ये तुझ्या गुराख्यांमध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचा वाद नसावा. आमच्यामध्ये वाद नाही झाला पाहिजे. आता एक महत्वाची गोष्ट आता ह्या ठिकाणी अब्राम ह्या ठिकाणी लोटाला सांगतो 9व्या वचनामध्ये. आता 9व्या वचनामध्ये जर आम्हाला बघायचं, थोडासा आवाज वाढवायचा. 9व्या वचनामध्ये अब्राम लोटाला म्हणतो, सर्व देश तुला मोकळा नाही काय? सर्व देश तुला मोकळा नाही काय? अब्राहम या ठिकाणी लोटाला म्हणतो, लोटास दिलेली पहिली संधी, लोटाला त्या ठिकाणी कम्युनिकेट केलेली पहिली गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसून येते. आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अब्राहम लोटाला त्या ठिकाणी म्हणतो की तुला सर्व देश मोकळा नाही काय? अब्राहमाला आता हे या लोटाला रिमाइंड करावं लागलं. ज्या वेळेस देवाने मला आशीर्वादित केलं त्यावेळेस तो आशीर्वाद तू ऐकला नाहीस काय? ज्या वेळेस सर्वसमर्थ परमेश्वराने अब्राहमाला आशीर्वादित केलं, काळा उत्पत्तीचा ग्रंथ 12वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या 3 वचनांकडे जर आम्ही लक्ष केंद्रित केलं तर त्या ठिकाणी सर्वसमर्थ परमेश्वर या अब्राहमासंगती बोलत असताना दुसऱ्या वचनाच्या द्वारे त्या ठिकाणी तो म्हणतो, मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करेन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. जे तुझे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, जे तुझे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे
या आशीर्वादामध्ये लोट नव्हता काय? होता की नव्हता? होता. बरोबर आहे ना? या आशीर्वादामध्ये जो आशीर्वाद अब्रामाला दिला आणि अब्रामाला हे सांगितलं की तुझ्याद्वारे सर्व कुळे काय होतील? आशीर्वादित होतील. पुढे लोटापासून दोन कुळ तयार झाले. माहिती का तुम्हाला? उत्पत्तीचा ग्रंथाचा 19वा अध्याय आणि त्याच्या काही शेवटच्या वचनांकडे जर आम्ही लक्ष केंद्रित केलं ना प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या ठिकाणी आपल्याच मुलींसंगती ज्यावेळेस त्या ठिकाणी लोट निसला, त्या मुलींपासून दोन त्या ठिकाणी वंश तयार झाले. एक मोआब नावाचा वंश तयार झाला आणि एक अम्मोनी नावाचा वंश त्या ठिकाणी तयार झाला. पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. या असणाऱ्या आशीर्वादामध्ये किंवा या असणाऱ्या गोष्टींमध्ये लोटाची उपस्थिती होती. लोटही त्याच्यामध्ये होता. अनेक वेळेस या सर्व गोष्टी असताना सुद्धा मी त्याचं लागूकरण जे आहे किंवा त्याचं जे ऍप्लिकेशन आहे हे थोडंसं आज वेगळ्या प्रमाणामध्ये तुमच्या समोर ठेवणार. अब्राहम लोटाला म्हणतो की सर्व देश तुला मोकळा नाही काय? वास्तविकता ही आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो की लोट हा अब्रामाचा पुतणे आहे. ज्या ठिकाणी अब्राम गेला त्या ठिकाणी लोट गेला. बरोबर आहे? मग लोट गेल्यानंतर ज्या गोष्टी अब्रामा संगती देवाने घडवल्या किंवा सर्वसमर्थ परमेश्वराने अब्रामा संगती त्या ठिकाणी तयार केल्या किंवा अब्रामाला ज्यावेळेस आशीर्वादित केलं, या सर्व गोष्टींचा पुरावा किंवा या सर्व गोष्टी प्रत्यक्ष रीतीने लोकांनी पाहिलेल्या आहेत. बरोबर? सर्व समर्थ परमेश्वराच्या असणाऱ्या त्या सार्वभौम गोष्टीकडे लोटाचंही लक्ष होतं. लोटानेही सर्व समर्थ परमेश्वराचा अनुभव घेतलेला होता. लोटानेही त्या सर्व समर्थ परमेश्वराच्या असणाऱ्या त्या महत् कृत्यांकडे लक्ष केंद्रित केलेलं होतं. लोटाच्या नजरेआड काही नव्हतं. जे काय होतं ते प्रत्यक्ष होतं. जे काय होतं ते प्रॅक्टिकली अब्रामाने देवामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या, जी काही स्थित्यंतर त्या ठिकाणी झाली, जी काही महत्कृत्य झाली, ही त्या ठिकाणी लोकांना पाहिलेली होती, अनुभव घेतलेला होता. लोटाच्या डोळ्याच्या समोर गोष्टी होत्या. अब्रामाला लोकांना हे बोलावं लागलं, सर्व देश तुला मोकळा नाही काय? मी तुझ्यावर बाउंड्रेशन कधी आणलं? मी तुला कधी नाही बोललो? नाही. मी तुला कधी म्हटलं माझ्या मागे येऊ नकोस? म्हटलं नाही. जिथे जिथे अब्राहम गेला त्या ठिकाणी लोट त्याच्या बरोबर गेला. असं असताना सुद्धा कठीण गोष्टी ह्या ठिकाणी होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. मला तुम्हाला प्रिय बंधू आणि भगिनींनो हे सांगायचं आहे की ज्या वेळेस अब्राहम आशीर्वादित होता, अब्राहमाच्या द्वारे लोट सुद्धा आशीर्वादित होत होता. बरोबर? हो का नाही? ज्या वेळेस अब्राहम आशीर्वादित होत होता त्या प्रत्येक वेळेस लोट सुद्धा आशीर्वादित होता. आता या विभक्तपणामुळे एक महत्त्वाची गोष्ट होत असताना प्रिय बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी दिसत आहे. आता अब्राहमाला दोन महत्त्वाच्या गोष्टी, दोन महत्त्वाचे स्टेटमेंट या ठिकाणी करावे लागत आहेत आणि ते दोन महत्त्वाचे स्टेटमेंट 10व्या वचनामध्ये आम्हाला 9व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. पहिलं स्टेटमेंट आम्ही आता बघत आहोत की सर्व देश तुला मोकळा नाही काय? तुला सर्व मोकळा आहे. तुला जिथं तुला जायची इच्छा आहे त्या ठिकाणी तू जाऊ शकतोस. जिथं तुला राहायची इच्छा आहे त्या ठिकाणी तू राहू शकतोस. जे डिसिजन्स तुला घ्यायचे ते डिसिजन सुद्धा त्या ठिकाणी तू घेऊ शकतोस. पुढचं वाक्य काय आहे 9व्या वचनामध्ये? मोठे तर मज पासून वेगळा हो. तर मज पासून वेगळा हो. मज पासून वेगळा हो. अब्राहमाला हे वाक्य म्हणत असताना मी विचार करत होतो की त्याला दुःख झालं असेल. लोटाचे वडील नाहीये, हो की नाही? लोट
लोटाला वडील नाहीये आणि लोट हा अब्राहम संती ज्या ज्या ठिकाणी अब्राहम गेला त्या ठिकाणी लोट जात आहे. जिथं जिथं देवाने अब्राहमाला आशीर्वादित केलं त्या ठिकाणी लोटही आशीर्वादित झाला. ज्या ज्या ठिकाणी अब्राहमाने देवाचं महत्कृत्य पाहिलं ऑब्वियसली या लोकांनी सुद्धा देवाचं महत्कृत्य त्या ठिकाणी पाहिलेलं असणार. आणि असं असताना ज्या वेळेस त्याच्यामध्ये त्या गुराख्यांमध्ये आणि अब्राहमाच्या गुराख्यांमध्ये ज्या वेळेस भांडण होत आहेत, ज्या वेळेस तंटा उपस्थित होतो, आता ही अब्राहमाकडे वेळ आली आणि अब्राहमाला एक ड्रास्टिक डिसिजन घ्यावं लागलं आणि त्या डिसिजनच्या द्वारे एक डिसिजन लोटाला द्यावं लागलं. ते डिसिजन हे होतं की अब्राहम आता लोटाला म्हणतो की आता ही वेळ आहे लोटा, तू मजपासून वेगळं व्हावंस, मजपासून वेगळा हो. तुला सर्व देश मोकळा आहे नाही काय? तुझ्या समोर सर्व देश आहे, तर मजपासून वेगळा हो. अब्राहमाला देवानं ज्या पद्धतीने आशीर्वादित केलं किंवा ज्या पद्धतीने अब्राहम इतरांसाठी इतर कुळांसाठी आशीर्वादित होत होता, नीट लक्षात घ्या, ही सिक्वेन्स नीट लक्षात घ्या. लोटाला आता अब्राहमाला लोटाला हे बोलावं लागते की आता तू माझ्यापासून वेगळा हो. काय कारण असेल? फक्त प्रॉपर्टी हेच कारण आहे का? भांडण हेच कारण आहे का? काय कारण असेल? काय कारण असू शकते या सर्व गोष्टींमध्ये? अशी कुठली गोष्ट आहे की अब्राहमाला की ज्याचे वडील नाही आहेत, की जो पुतणे आहे, त्याला हे म्हणावं लागतं की आता माझ्यापासून तू वेगळा हो, तुला सर्व देश मोकळा आहे, तुला पाहिजे त्या ठिकाणी तू जा, पण आता माझ्यापासून तू वेगळा हो, माझ्यापासून वेगळा हो. दोन महत्वाच्या गोष्टी प्रिय बंधूंनो लक्षात घ्या. पहिली महत्वाची गोष्ट ही नीट लक्षात घ्या. अनेक वेळेस ख्रिस्ती या नात्याने किंवा या वचनाला जर लागू केलं तर एक महत्वाची गोष्ट आम्हाला शिकण्यासारखी आणि ती ही आहे की आमच्या जीवनामध्ये एक अब्राहम असावा. काय असावा? एक अब्राहम असावा ज्याच्याद्वारे देव आम्हाला आशीर्वादित करेल. लक्षात येते? लक्षात येते? हो का नाही? हा. आमच्या जीवनामध्ये अब्राहम असावा की ज्याच्याद्वारे देव आम्हाला आशीर्वादित करेल. लोटाच्या जीवनामध्ये अब्राहम होता की नाही? लोटाच्या जीवनामध्ये अब्राहम होता आणि अब्राहमाला आशीर्वाद जे जे मिळत होते ते लोटाला मिळत होते, कारण देवानं अब्राहमाला स्पष्ट रीतीने सांगितलं होतं तुझ्याद्वारे सर्व कुळे. त्याच्यामध्ये लोट पण होता की नाही? अनेक वेळेस प्रिय बंधू आणि भगिनींनो, केवळ भांडणांमुळे, केवळ आमच्या मीपणामुळे, केवळ आमच्या स्वार्थीपणामुळे, केवळ आमच्या प्रॉपर्टीमुळे, केवळ आमच्या असणाऱ्या कठीणपणामुळे, केवळ आमच्या निस्वार्थपणामुळे किंवा स्वार्थीपणामुळे अनेक वेळेस आम्ही अब्राहमा संगती राहणं आम्ही पसंत करत नाही. नीट लक्षात घ्या मला काय म्हणायचं. अनेक वेळेस आम्हाला ते आवडत नाही कारण आमच्या मनासारखं त्या ठिकाणी घडत नाही, आमच्या इच्छेच्या विरुद्ध घडू लागतं. आम्हाला जे पाहिजे असतं ते आम्हाला मिळत नाही. पण वास्तविकता ही आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र शास्त्र स्पष्टपणे आम्हाला सांगतं या लोटाच्या जीवनामध्ये अब्राहम होता. अब्राहमाला या असणारा एक ड्रास्टिक डिसिजन त्या ठिकाणी घ्यावं लागलं आणि ते डिसिजन हे होतं की त्याला लोटाला हे म्हणावं लागलं की अरे बाबा आता भांडण नको, ना तुझ्यामध्ये माझ्यामध्ये भांडण असावी, ना तुझ्या असणाऱ्या त्या गुराख्यांमध्ये आणि माझ्या गुराख्यांमध्ये भांडण असावी. याच्यापेक्षा सगळ्यात चांगलं हे आहे की आता मजपासून तू वेगळा हो.
केवळ ते एकच कारण नाही बरं, अनेक कारण आहेत की जी ह्या ठिकाणी आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. लोक ज्या वेळेस या सर्व गोष्टींना सामोरं जात आहे त्यावेळेस कळत एका वास्तविकतेला तो सामोरं जात आहे. आणि ती वास्तविकता ही आहे की एका व्यक्तीच्या जीवनाद्वारे किंवा एक व्यक्ती आमच्या जीवनामध्ये अशी असते की जे आम्हाला देवासंगती कनेक्ट करत असते. लोटाच्या जीवनामध्ये एक व्यक्ती होती आणि ती व्यक्ती म्हणजे अब्राम होता की लोट या अब्रामाकडे बघून सर्वसमर्थ परमेश्वराचा अनुभव घेत होता. लोट या अब्रामाकडे बघून सर्वसमर्थ परमेश्वराच्या कृतीचा अनुभव घेत होता. या असणाऱ्या अब्रामाकडे बघून लोट परमेश्वराचा चांगुलपणाचा अनुभव घेत होता. या अब्रामाकडे बघून लोट हे ठरवत होता की या देवानं ज्याप्रमाणे अब्रामाला संपन्न केलं तोच देव मलाही संपन्न करत आहे. असं असताना सुद्धा अब्रामाला हे म्हणावं लागलं की मजपासून वेगळा हो, मजपासून वेगळा हो, तू आता माझ्यापासून वेगळा हो. काय कारण असेल? फक्त प्रॉपर्टी कारण होतं का? फक्त त्या गुराख्यांची भांडणं झाली म्हणून अब्राम इतका इमॅच्युअर आहे का की तो लगेच विभक्तपणा घेईल? इतका अपरिपक्व आहे का अब्राम की जो लगेच आपल्या असणाऱ्या पुतण्याला लगेच तो म्हणेल की नाही माझ्यापासून वेगळा हो, आपली भांडणं झाली? इतका इमॅच्युअर आहे का अब्राम? नाही. कारण वेगळी आहे. अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची इमॅच्युरिटीचे असणारे थिंकिंग आम्ही डेव्हलप करतो आणि त्याचा परिणाम काय होतो माहितीये का? आम्ही आमच्या आत्मिक जीवनातला अब्राहम घालून बसतो. येते का लक्षामध्ये? माझ्या जीवनामध्ये एक अब्राहम आहे ज्याच्याद्वारे मी आशीर्वादित. माझा प्रश्न आहे की काय तुमच्या जीवनामध्ये अब्राहम आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही आशीर्वादित झाले? अब्राहमाला हे म्हणावं लागलं की आता तू काय कर, मजपासून वेगळा हो. कारण काय झालं? आता येऊया आपण उत्पत्तीच्या 12व्या अध्यायात. उत्पत्तीच्या 12व्या अध्यायात आता पुन्हा एकदा दुसरं वचन आणि तिसरं वचन वाचा कोणी. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चित्तील त्याचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चित्तील त्याचे मी अनिष्ट करीन. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी काय करीन? अभिष्ट करीन. तुझं जे अनिष्ट चिंतितील त्यांचं मी अनिष्ट करीन. आता बघा अब्राहम लोटाला म्हणतो की मजपासून वेगळा हो. का एवढं भयानक डिसिजन अब्राहमाला लोटाला द्यावं लागलं? अब्राहम इतका इमॅच्युअर आहे का? नाही. अब्राहम एवढा अपरिपक्व नाही किंवा अब्राहम कच्च्या कानाचा नाही की काहीतरी ऐकलं म्हणून आपल्या पुतण्याला तो विभक्तपणा घेईल. नाही. अब्राहमाने विभक्तपणा ह्यासाठी घेतला किंवा अब्राहमाने लोटाला ह्यासाठी दुरावलं कारण आता लोट हा त्याच्या मिशनचा एक पार्ट नव्हता. येते का लक्षामध्ये? कारण काय झालं? आता या भांडणामुळं आता लोट आणि त्याचे गुराखी आता स्वकेंद्रित झालेले दिसून येत आहे आणि त्याच्यामुळं अब्राहमाला जो परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे कुठला? उत्पत्तीचा ग्रंथ 12वा अध्याय 2रा आणि 3रा वचन की तुझ्याद्वारे सर्व कुळे आशीर्वादित होतील. तू आशीर्वादित होशील. तुझं जे अभिष्ट चिंतितील त्यांचं मी अभिष्ट करीन. तुझं जे अनिष्ट चिंतितील त्यांचं मी अनिष्ट करीन. आता हा जो आशीर्वाद आहे हे जे अभिवचन आहे या अभिवचनाशी लोट आता एकनिष्ठ राहत असताना दिसत नाही. जिथं ज्या व्यक्ती संगती जी
जी व्यक्ती देवाच्या अभिवचनाशी एकनिष्ठ नाही त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं सेपरेट होणं गरजेचं आहे. इफ यू आर नॉट अ पार्ट ऑफ गॉड्स मिशन, मजपासून वेगळा. तू दैवी इच्छेला प्राधान्य देत नाहीस, मजपासून वेगळा हो. तू देवाच्या अभिवचनाशी एकनिष्ठ राहत नाहीस, मजपासून वेगळा हो. तू दैवी चमत्कारांवर विश्वास ठेवत नाहीस, मजपासून वेगळा हो. तुला देवाचं कार्य आवडत नाही, मजपासून वेगळा हो. तू तुझ्या देवाच्या कार्याविषयी सिरियस नाहीस, मजपासून वेगळा हो. देवाच्या आशीर्वादाचा अनुभव तुला नको आहे, मजपासून वेगळा हो. जर देवाचं तुला नकोय, देवाचं असणारं अस्तित्व तुला नकोय, मजपासून वेगळा. आणि म्हणून आपण म्हणतो लोटा मजपासून वेगळा हो, कारण देवाने मला अभिवचन दिलंय आणि त्या अभिवचनाशी मला विश्वास राहणं गरजेचं आहे. मी जर त्या ठिकाणी खचलो, मी जर या ठिकाणी संपलो, तर देवाचं अभिवचन, देवाचं मिशन मला पुढे नेता येणार नाही. अब्रामाने ज्यावेळेस त्या उर देशामधून ज्यावेळेस अब्राम निघाला, त्यावेळेस त्याने दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या. माहिती आहे का? दोन महत्त्वाच्या गोष्टी अब्राम करत गेला. एक, अब्रामाने परमनंट घर कधीच बांधलं नाही. येते लक्षात? नीट लक्षात घ्या. अब्रामाने परमनंट घर कधीच बांधलं नाही, तो तंबूत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी अब्राम गेला त्या ठिकाणी अब्रामाने वेदी बांधली. तिसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही बारकाईने ओल्ड टेस्टामेंटचा किंवा या असणाऱ्या पंचग्रंथांचा जर अभ्यास केला, तर त्या ठिकाणी अब्रामाचं जर जीवन बघितलं, अब्रामाने मिस्र देशामध्ये कधीच वेदी बांधली नाही. लक्षात येते का? अब्रामाने इजिप्त मध्ये, मिस्र देशामध्ये कधीच वेदी बांधली नाही, कारण मिस्र हा त्याच्या सिटीजनशिप साठी कधीच नव्हता. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो, मी पहिल्यांदा तुम्हाला सांगत असताना सांगितलं की आम्हा प्रत्येकाच्या, जर आम्ही लोक आहोत तर आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अब्राम असणं गरजेचं आहे, की ज्याच्याद्वारे माझं जीवन काय होत राहील, आशीर्वादित होत. मी जरी एका मंडळीचा पाळक आहे, पण माझ्या जीवनामध्ये एक अब्राम ठेवले. माझा प्रश्न हा आहे की काय तुमच्या जीवनात अब्राम आहे का? आमच्या जीवनात एक व्यक्ती अशी असावी की ज्याला आम्ही आमच्या सर्व गोष्टी सांगू, आणि जी व्यक्ती त्या गोष्टी त्याच तिच्याकडेच ठेवत, त्याच्याकडेच ठेवत, आणि त्या व्यक्तीच्या संगती त्या गोष्टी सगळ्या खाट्या जाते, म्हणजे भुलल्या जाते. जी व्यक्ती आमची एक चांगली उत्तम मार्गदर्शक बनेल, जी व्यक्ती ख्रिस्ताचा मार्ग दाखवणारी व्यक्ती बनेल, जी व्यक्ती आमच्या जीवनामध्ये आशीर्वादाचं कारण म्हणून त्या ठिकाणी उभी आहे, आमच्या जीवनामध्ये ती व्यक्ती असणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही बघितली की लोटाच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा निर्णय अब्राम त्या ठिकाणी येतो, आणि तो म्हणतो की आता ही वेळ आहे लोटा, की आता तू माझ्यापासून काय व्हावस, वेगळं व्हावस, तू मजपासून वेगळा हो. आता पुढे जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तो म्हणत असताना तो काय होतो, 9व्या वचनाच्या मधल्या भागामध्ये म्हणतो, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्दनेचे सर्व खोरे पाहिले, तो ती सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला, त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिस्र देशासारखा. अब्रामाने आता लोटाला निवडीची संधी दिली,
आणि म्हणून एक महत्त्वाची गोष्ट नीट लक्षात घ्या प्रिय बंधूंनो, बघितलो एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला शिकण्यासारखी ही आहे की देवाचं पाचारण असलेली व्यक्ती ही आपल्या प्रियजनांना उत्तमते दिल्याशिवाय राहत नाही. देवाचं पाचारण असलेली व्यक्ती आपल्या सहकार्याला भले विभक्तपणा येत असेल तरी उत्तमते दिल्याशिवाय राहत नाही. कारण देवाचा सेवक आणि देवाने पाचारलेली व्यक्ती ही देवासाठी, देवाच्या गौरवासाठी इम्पार्शियल राहते. कळतं ना? इम्पार्शियल म्हणजे भेदभाव नाही करत. मराठीमध्ये काय शब्द आहे? पक्षपात नाही करत. कळतो का पक्षपात हा शब्द? पक्षपात नाही करत. आणि म्हणून रोमकरास पत्रामध्ये म्हटलेले आहे की देव पक्षपाती नाही. आणि म्हणून देवाने पाचारलेली जी व्यक्ती आहे ती त्या सहकार्याला उत्तमते दिल्याशिवाय राहत नाही. आणि बघा आता लोटाकडे येऊया, लोटाच्या निवडीकडे येऊया. अब्रामाने आता लोटाला पहिली संधी दिली. जरी तो वयाने मोठा होता, जरी अब्रामाला त्याच्या असणाऱ्या कुवतीप्रमाणे, त्याच्या असणाऱ्या त्या सिनियरिटी प्रमाणे अब्रामाकडे ही चॉईस येणं गरजेचं होतं. असं असताना सुद्धा तो लोटाला म्हणतो, तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईल. तू जर हा भाग निवडलास तर मी तो भाग निवडेल. बघा तुम्ही 9व्या वचनामध्ये किंवा 10व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं त्या ठिकाणी तो म्हणतो, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. आता लोटाला ही संधी मिळाली आणि आता लोट आपली दृष्टी वर लावून किंवा आता आपली दृष्टी त्या ठिकाणी फेकून यार्देनेचं घोर पाहतो. आता या सर्व गोष्टी दिसत असताना या असणाऱ्या या लोटाला सर्व गोष्टी चांगल्या दिसू लागल्या. आता तिसरी महत्वाची गोष्ट शिकण्यासारखी आहे की जे मनुष्य म्हणून आमच्या डोळ्याला चांगलं दिसतं ते प्रत्येक वेळेस चांगलं असतं असं नाही. मला वाटतं काही वर्षांपूर्वी टेलिव्हिजनवर एक ऍड यायची. मला वाटतं ती स्प्राइटची ऍड असायची आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं असायचं, दिखावे पे काय दिखावे पे मत जाओ, अपनी काय बघा माहिती हो तुम्हाला सगळं, बोला जा सगळं माहिती, टीव्ही सगळं पाहता. दिखावे पे मत जाओ, अपनी अक्कल लढाओ. अनेक वेळेस प्रिय बंधूंनो भगिनींनो, नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये बायबल आम्हाला स्पष्टपणे सांगतं की सौंदर्य हे भुलवणार आहे. सौंदर्य हे भुलवणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टींकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. लोटानं काय पसंत केलं की ज्या ठिकाणी भरपूर पाणी आहे, ज्या ठिकाणी भरपूर गवत आहे, ज्या ठिकाणी त्याच्या गुराढोरांसाठी चरण्यासाठी मोठं रान आहे, सर्व चांगल्या इष्ट गोष्टी आहेत, या सर्व उत्तमातल्या उत्तम गोष्टी या लोटानं पसंत केल्या. लोट त्या ठिकाणी बघत आहे, त्या सर्व तो तळवटीचा प्रदेश त्या ठिकाणी दिसत आहे आणि त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत असताना त्या ठिकाणी सांगतो उत्पत्तीचा ग्रंथ याचा 13वा अध्याय जर काढला आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये काय म्हटलं बघा, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले, तो ती सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला, त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश कशासारखा? परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिस्र देशासारखा होता. पुढच्या वेळेस मी सांगेन परमेश्वराची बाग आणि मिस्र देश याचं नाव काय.
पण नीट लक्षात घ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या ठिकाणी म्हटलं त्याच्यानंतर 11व्या वचनामध्ये म्हटलं ही यार्देनीची सर्व तळवट लोटाने काय म्हटलं पुढं, कोणासाठी पसंत केली, आपल्या स्वतःसाठी पसंती केली. आतापर्यंत कोणाबरोबर होता साहेब, अब्रामा बरोबर होता. अब्राम ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी लोट गेला का, अब्रामाचं जे काय होतं ते कोणाचं होतं, हो की नाही, सगळ्या गोष्टी होतात. आता देवाचं वचन लोटाच्या संदर्भामध्ये असं म्हणतं की आता अब्रामाने जे जे निवडलं ते कोणासाठी निवडलं, ज्यावेळेस आमचा फोकस, ज्यावेळेस आमचा असणारा उद्देश हा देवापासून विभागला जातो, ज्यावेळेस देवाच्या सहकार्याबरोबर राहणं पसंत न करता ज्यावेळेस आम्ही जगातल्या गोष्टी बरोबर राहणं पसंत करतो, आमचा दृष्टिकोन स्वकेंद्रित झाल्याशिवाय राहत नाही. देवाच्या व्यक्तीला, देवी व्यक्तीला सोडून, देवाच्या सेवकाला सोडून, देवानं पाचारलेल्या व्यक्तीला सोडून ज्यावेळेस आम्ही काम करायला सुरुवात करतो, आम्ही आमच्यासाठी गोष्टी तयार करायला सुरुवात. So what we do, we try to build our kingdom. We are not at all concerned about his kingdom should be there. आम्ही हे अजिबात आमच्या विचारामध्ये घेत नाही की देवाचं राज्य त्या ठिकाणी एस्टॅब्लिश व्हावं. आम्ही आमचं राज्य प्रस्थापित करण्याच्या मागे लागतो. कधी, ज्यावेळेस आम्ही दैवी असणाऱ्या सहकार्य संगतीत आम्ही त्या ठिकाणी विभक्तपणे घ्यायला सुरुवात करतो. त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस माझ्या कुटुंबाला सांगतो, मी प्रत्येक वेळेस माझ्या घराण्याला हे म्हणतो की मी पाळत झालो म्हणून तुम्ही आशीर्वादित झाला, मी सेवेमध्ये आलो म्हणून तुम्ही आशीर्वादित झाला. आमची सेवकाबरोबरची असणारी अटॅचमेंट कशी, मी कधीतरी सांगितलं संदेशामध्ये, उपासना संगीतामध्ये गीत आहे म्हणजे का, पाळक हा प्रतिनिधी आमचा. आणि देवाचं वचन पाळकाविषयी, ह्या पास्टरेट ऑफिस विषयी काय सांगतं कधीतरी मी सांगेन. मी उदाहरण बघितलं, ह्या लोटानं अब्रामाने दाखवलं आणि ह्या लोटानं आपल्यासाठी, देवाचं वचन काय म्हणतं त्या ठिकाणी, आपणासाठी पसंत केली गोष्ट पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते ह्याप्रमाणे एकमेकांपासून, 11 वचन उत्पत्ती 13:11, ते ह्यापासून एकमेकांपासून वेगळे झालेले दिसून, ते ह्याप्रमाणे वेगळे झाले. आता बघा, अब्रामाविषयी म्हटलं 11व्या वचनात, अब्राम म्हटलं पुढे, अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरातून राहिला आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा कुठे दिला, सदोमापाशी. हो की नाही, मुक्काम करीत करीत. आज इथं, मग थोड्या दिवसांनी इथं, परत थोडस इकडं, परत थोडस इकडं, परत थोडस इकडं, आणि मग एकदम शेवटी कुठं, सदोम गोमोरा. पुढं काय भयानक अवस्था झाली लोकांची माहिती का, पुढच्या संदेशामध्ये मी सांगणार. अनेक वेळेस या लोटासारखा आम्ही करतो माहिती. ज्या वेळेस आम्ही देवाच्या समक्षतेपासून, देवाच्या इच्छेपासून, देव ज्याने आम्हाला देवाचं अस्तित्व जाणवून दिलं, ज्याने आम्हाला देवाची ओळख करून दिली, त्या व्यक्तीपासून ज्यावेळेस आम्ही फारकत घेतो त्यावेळेस आमचं अधःपतन व्हायला सुरुवात झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग प्रिय बंधूंनो भगिनींनो, ही एक वॉर्निंग समजा किंवा त्या प्रकारचं वक्तव्य समजा. देवाच्या सेवका संगती प्रामाणिकपणे राहण्यात धन्यता आहे,
आणि ते आशीर्वादित आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी होतं. नीट लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. पवित्र शास्त्र उगीच देवाच्या सेवकांचा सन्मान करत नाही. जोपर्यंत लोक अब्रामासारखे आहेत तोपर्यंत लोकाला काहीच टेन्शन नव्हतं. आता काय झालं, जसं विभक्तपणा त्याच्या जीवनात आला तसं आता तो स्वकेंद्रित होऊ लागला. सेल्फ डिसिजन्स त्याच्याकडे येऊ लागले. आता नेमकी डिसिजन मेकिंग जी आहे ती त्याच्या जीवनामध्ये कठीण होऊ लागली. देवाने बघितलं हे लक्षात घ्या. देवाचा सेवक त्याच्या एका लिखाणामध्ये म्हणत असताना म्हणतो, to establish God's vision and mission you need to have a firm decision. तुमचे निर्णय हे देव केंद्रित असू द्या. अशा ठिकाणी जाऊन वास्तव्य करू नका की ज्या ठिकाणी तुमचा नाश आहे. असे डिसिजन्स घेऊ नका की ज्या डिसिजन्सच्या द्वारे तुमचा नाश आहे. निर्गमाचं पुस्तक काढा, निर्गमाचं पुस्तक याचा 32वा अध्याय. निर्गमाचं पुस्तक याचा 32वा अध्याय काढला का? त्याचं बंद करा. मला वाटतं वायंडिंग जळाली. हां 32वा अध्याय. आता या 32व्या अध्यायामध्ये आम्हाला सोन्याचं वासरू त्या ठिकाणी दिसतं. बरोबर आहे. ज्यावेळेस मोशे परमेश्वराला भेटण्यासाठी ज्यावेळेस सिनाई डोंगरावर गेला आणि आता हे खाली इस्रायली लोक हे आता मोशेची वाट पाहत राहिले आणि आता अहरोनाला म्हणू लागले की आता तू आमच्या समोर चालतील बोलतील अशी तू काय कर, देव तयार कर. कारण आता या मोशेचं काय झालेलं आहे आम्हाला माहित नाही, आम्हाला माहित नाही. आणि मग अहरोनाने त्या ठिकाणी काही डिसिजन्स घेतलेले आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. बघा जर तुम्ही बघितलं दुसऱ्या प्रश्नामध्ये निर्गम 32 आणि 2, तेव्हा अहरोनाने त्याला सांगितले की तुमच्या स्त्रिया पुत्र व कन्या यांच्या कानातली सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या. मग सर्व लोकांनी आपल्या कानातील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली. त्याने ती त्यांच्या हातून घेऊन त्याचे एक वाचा ते वाचन करा मोठ्याने. वासरू त्यास कोरणीने कोरिले. पुढे काय म्हटलं, तेव्हा ते म्हणू लागले की इस्रायला ज्या देवांनी तुला मिस्र देशातून आणले आहे तेच हे तुझे देव, तेच हे तुझे देव. अजून मोशे सिनै पर्वतावरून खाली यायचा. त्या दगडा पाट्या की ज्या मागून पुढून लिहिलेल्या आहेत त्या घेऊन तो अजून खाली उतरायचा आहे. पण या सर्व गोष्टी होत असताना ज्यावेळेस आम्हाला मोशे खाली उतरताना दिसतो त्यावेळेस या सर्व लोकांचा गोंगाट त्याला ऐकू येतो. त्यांचं नाच गाणं जे चालू असतं त्या सर्व गोष्टी ऐकू येतो. आणि मग मोशे अहरोनाला विचारतो 24व्या वचनामध्ये. अहरोनाचं फार सुंदर उत्तर त्या ठिकाणी. अहरोन काय म्हणतो माहितीये का, मी त्यांना सांगितले त्याच्या जवळ सोने असेल त्यांनी ते काढून मला द्यावे. त्याप्रमाणे त्यांनी ते मला दिले. ते मी अग्नीत टाकले, तो त्यातून वासरू निघाले. आणि चौथं वचन काय सांगतं, काय सांगतं चौथं वचन, त्याने त्यांच्या हातून घेऊन त्यांचे एक वासरू ओतून त्यास कोरणीने कोरिले. ते वासरू आपोआप असंच तयार झालं होतं का, नाही. अनेक वेळेस कळत न कळत आहे ना, आम्ही पण आहे ना आमच्या घरामध्ये काही आयडल्स कोरणीनं तयार करतो माहिती. अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही हेच करतो. सगळ्यात भयानक गोष्ट आहे, अहरोन मोशेला म्हणतो की नाही ते सोनं टाकलं आणि त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी वासरू म्हणून तयार झालं नाही. चौथं वचन आम्हाला असं सांगतं की त्या ठिकाणी अहरोनाने त्याला कोरणीनं कोरलं. जी गोष्ट करू नये ती
गरजेचं आहे. जर आमच्या इच्छांमध्ये देवाचं ज्ञान आणि देवाची इच्छा जर नाही तर आमच्या असणाऱ्या गोष्टी, आमचं असणारं कौटुंबिक स्वास्थ्य, आमचं असणारं वैयक्तिक स्वास्थ्य, आमची नोकरी, आमच्या असणारा पैसा अडका, आमच्या असणाऱ्या बाकीच्या सर्व गोष्टी यांचं अधोपतन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देव चुकीच्या गोष्टींच्या द्वारे आम्हाला कधीच आशीर्वादित करत नाही. देवाची इच्छा आहे की चुकीच्या पद्धतीचा पैसा आमच्या घरामध्ये येऊ नये. देवाची इच्छा आहे की चुकीच्या पद्धतीचे असणारे विचार आमच्या घरामध्ये येऊ नये. देवाची इच्छा आहे की चुकीच्या पद्धतीची कृती आमच्या घरामध्ये होऊ नये. देवाची इच्छा आहे की चुकीच्या पद्धतीचा डिसिजन आमच्या घरामध्ये येऊ नये. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक चुकीचा निर्णय आमच्या कुटुंबाला आणि आमच्या वैयक्तिक जीवनाला नेस्तनाबूत करू शकतो. लोकांना ती सर्व तळवट आपणासाठी पसंत केली. मी माझ्यासाठी काय पसंत करतो? मी काय पसंत करत? मला जे पाहिजे ते मी पसंत करते का देवाचं विजन आणि मिशन त्याला विश्वासू राहून मी माझी पसंती दर्शवते. जे देवाला आवडतं ते मला आवडतं का? जे देवाच्या इच्छेने ते माझ्या इच्छेत आहे का? जे देवाचं विजन आणि मिशन आहे तेच माझं विजन आणि मिशन आहे का? आपण म्हणतो लोटा तुझं आता विजन आणि मिशन बदलत आहे, मजपासून वेगळा हो. माझं विजन माझं मिशन वेगळं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस आम्ही या लोटासारखं आमच्या जीवनामध्ये काम करायला सुरुवात करतो. माहिती का? तुम्हाला काय उदाहरण देतो. आम्ही कुठं राहायचं किंवा कुठं काम करायचं हे कशावर डिपेंड ठेवतो. आम्ही कुठं काम करायचं आणि कुठं राहायचं हे कशावर डिपेंड असतं? पैसा नाही, त्याला विशिष्ट शब्द आहे. कुठं काम करायचं? उदाहरणार्थ मला एका भल्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरी लागली, माझी इंटरव्ह्यू झाली, माझं सिलेक्शन झालं, सगळ्या काही गोष्टी झाल्या. स्टील आय एम कन्फ्युज्ड. तरी मी अजून डिसिजन घेत नाही का? रहने के लिए घर, ठीक है चलो वो भी मिले. तरी पण आम्ही राहायला किंवा त्या गोष्टी करायला आम्ही थोडंसं मागे पुढे पाहतो. माहिती का? आमचं राहणं आणि आम्ही कुठं काम करणार हे कशावर डिपेंड असतं माहिती का? आम्हाला ती कंपनी किती पॅकेज देतं त्याच्यावर. पॅकेज शब्द कळतो का? त्याच्यावर डिपेंड असतं. आम्ही एंटरटेनमेंट साठी ज्या गोष्टी वापरतो, आता तुम्ही फेसबुकला बघा, आमच्या आजी आजोबांचे पण आता अकाउंट्स फेसबुकला आहेत. आता आमच्या आजी आजोबांचे अकाउंट्स इंस्टाग्रामला दिसतात ना? हो दिसतात. कारण आता त्यांना कळालं की आता फेसबुक आणि इंस्टाग्राम अशी माध्यमे आहेत, इंटरनेटची माध्यम आहेत. काय करायचं? कारण आता घरातला व्यक्तीच माझ्यासाठी बोलायला तयार नाही, घालवेळी या एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आम्ही त्या गोष्टी लागू करून घेतल्या. आम्ही तेच पेहराव करतो जे लोकांना आवडतात ना तेच घालतो ना. आम्ही जे मार्केटला चालतं तेच घालतो. कोणी तर धोतरपट्टी घालून चर्चला नाही येत का? धोतरपट्टी घालून आला तर कोण बघणार माझ्याकडे? नाही, आम्ही त्याच गोष्टी करतो प्रिय बंधू. आणि अनेक वेळेस आम्ही कळत न कळत लोटाचं जीवन जगायला सुरुवात करतो. आणि आम्हाला कळून येत नाही की आम्ही कधी देवाच्या त्या दृष्टांतापासून आणि त्याच्या त्या मिशन पासून आम्ही विरोध झालो, की जे खूप भयानक.
लोटाच्या जीवनामध्ये केवळ एका या निर्णयामुळे त्याच्या जीवनामध्ये अतिशय कठीणता आहे. ती कठीणता काय आहे पुढच्या प्रभावाने आपण बघूया. डोळे जातो प्रभू दे बाबा, मी पुन्हा एक बार तुझ्या नावाला मान महिमा गौरव आणि सन्मान देतो. आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो यासाठी देतो. आमच्या जीवनामध्ये अमूलाग्र अशा आशीर्वादांनी तुम्हाला भरणारा देव आहेस. प्रभू दे बाबा, आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करतो आणि आमची प्रार्थना दे बाबा तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी आणि विशेष करून अब्राहमासारखं जीवन जगण्यासाठी लागणारे सर्व प्रकारची कृपा दे. आपल्या सर्व गोष्टींमध्ये मोठा असताना सुद्धा प्रभूजी लोटाला त्याने निवडीची संधी दिली. देव बाबा, किती हा नम्र व्यक्ती की ज्याने आपल्या सर्वस्व, आपला असणारा मीपणा, आपल्या असणाऱ्या सर्व गोष्टी सोडून मोठ्या नम्रतेने आणि सालसमानाने लोटाकडे दृष्टी लावली. देव बाबा, त्याचा अंत करणारा प्रत्येकाला तुझे आणि तुझ्या नावाचं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे तू घे. महान महिमा गौरव आदर आणि सन्मान तुला धन्य नारायणाचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून तू आहे. यावेळेस आपण एक गीत गाऊया आणि हे गीत चालू असताना